आणि असंही आता राजकीय मैदानावरचं पवार कुटुंबातलं हे महाभारत। पुढे पाहूयात, महायुती शिवसेनेला 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेकडून 22 जागांवरती दावा केला जातोय। तर दुसरीकडे मित्र पक्षांना एकही जागा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामागे नेमकं कारण तरी काय आहे, पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। महायुतीतील शिवसेनेनं 22 जागांवर दावा केलाय, कारण 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 22 जागा लढवून 18 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता। त्यामुळे 2019 प्रमाणेच जागा वाटप व्हावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। अजूनपर्यंत महायुतीचा फॉर्म्युलाच्या संदर्भातल्या बैठका या दिल्लीत चालू आहे आणि लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार या संदर्भात पूर्ण याची घोषणा करतील आणि कुठे महायुतीमध्ये कटुता नाहीये, प्रत्येकाचा सन्मान राखून हे जागा वाटप होईल। शिवसेनेनं 22 जागांवर दावा केला असला तरी त्यांच्या वाट्याला 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येणार आहेत त्यावर नजर टाकू। हेमंत गोडसे नाशिक, श्रीरंग बारणे मावळ, श्रीकांत शिंदे कल्याण, हेमंत पाटील हिंगोली, प्रतापराव जाधव बुलढाणा, संजय मंडलिक कोल्हापूर, धैर्यशील माने हातकणंगले, सदाशिव लोखंडे शिर्डी, भावना गवळी वाशिम ही जागा मित्रपक्षांना सोडली जाऊ शकते। कृपाल तुमाणे रामटेक ही जागा मित्रपक्षांना सोडली जाऊ शकते आणि राजेंद्र गावित पालघर ही जागा मित्रपक्षांना सोडली जाऊ शकते। जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल। अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू। शिवसेनेला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे, मात्र मित्रपक्षांना लोकसभेकरता एकही जागा मिळणार नाही, कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं एकाही जागेवर रिस्क घ्यायची नाही अशी भूमिका घेतली आहे। परिणामी विधानसभा आणि विधान परिषदेत मित्रपक्षांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं धोरण महायुतीनं स्वीकारलंय। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।